रात्री मला झोपायला वेळ झाला म्हणून सकाळी जरा वेळाने उठलो मित्रांनो. आमची मम्मी सकाळ सकाळी लवकर उठते, रोज 7ला म्हणजे उठते. मग मम्मी मला येऊन उठली, वेळ झाला उठ लवकर कामाला जायचं आहे. तेवढं उठलं मित्रांनो आणि पप्पांना बोललो. पप्पा आमचं सकाळी 6ला म्हणजे कामाला जायचं उठून, कारण पप्पांना माहिती आहे ना घर कसं चालवायचं आहे. पोरांना काय समजत नसते, मला पण काय समजत नाही एवढं, कारण आता जरा समजायला लागले मित्रांनो. गरम पाण्यात आंघोळ करायचं म्हटलं तर आम्हाला चूल पेटावं लागते मित्रांनो, कारण की आमची मम्मी आम्हाला गॅस तापू देत नाही, कारण की गॅस बिल भरपूर वाढते मित्रांनो. 15 दिवसाला गॅस टाकी संपते, ती महिनाभराला संपते आमची मम्मी, कारण की आमच्या मम्मीला माहिती आहे आमचं कष्ट काय आणि मागं काय झाले. आता आमची मम्मी शेंगा पूर्ण बारीक करून घेऊन आता त्याला शेंगा चटणी करणार आहे मित्रांनो, कारण की ते शेंगा चटणी आणि दही मिक्स करून खायला एवढं भारी लागते की मित्रांनो. ते शेंगा चटणी विकत जरी आणला तर तुम्हाला भारी लागणार नाही एवढं, कारण घरात केलेलं मित्रांनो खाऊन बघा गेला एवढं भारी लागते मित्रांनो. तर शेंगा चटणीमध्ये मित्रांनो आता आमच्या लिमिटमध्ये तेवढीच चटणी घेतली आमची मित्रांनो मम्मी. तेवढं हळद घातली जरा थोडं हळद घातली मित्रांनो, जरा आता मीठ घातली मम्मीने आमच्या. एवढं इकडं तिकडं जरा फिरून लागते मित्रांनो, बुट्टीमध्ये जायचं फिरून जरा शेंगा चटणी तयार करते. अजून जरा चटणी घेतली मित्रांनो, जरा फरक पडला लागला, जरा वाईट पडला लागली, जरा चटणी करावं म्हणली चटणी घेतली. मग असं बारीक करायला लागते मित्रांनो. चटणी घेतल्यावर जरा पूर्ण जरा फिरवली, आता हातानं बारीक करायला लागली आमची मम्मी. आमचा राज हात पुढे गेला, आवा जरा चटणी दे म्हणला. आमची मम्मी जरा चटणी दिली, राज लगेच म्हणला चटणी 1 नंबर झाली, आवा चांगला झाली, कारण आमच्या मम्मीचा हातच तसा आहे ना, 1 नंबर हात आहे. तेवढ्यात मी पण आमच्या मम्मीला जरा हात पुढे करू, मम्मी जरा दे ना म्हणलो, मी पण जरा खातो की. मम्मी आम्हाला दिली चटणी, सांगतो मित्रांनो एवढं भारी लागलं मित्रांनो, जिभेला चव लागलं मित्रांनो. जेवढं घरात न करता मित्रांनो एक भारी लागते मित्रांनो. मम्मीला शेंगा होतं त्याला काय केली बघा मित्रांनो, शेंगाचं उलटं बारीक करून चटणी वगैरे घालून त्याला पिवळं खड केली मित्रांनो. डबा दिसतो का मित्रांनो, डबा आता तुम्हाला अर्धा किलोचा डबा आहे मित्रांनो. हे काय आता अर्धा किलो आता मावले मित्रांनो. हे अर्धा किलो तुम्ही आता दुकानात जरी घ्यायला गेला याला 50 का 60 रुपये घेतात मित्रांनो. तेवढं आमची मम्मी 20 रुपयामध्ये सगळं पैसे 30 का 40 रुपये वाचले आमच्या पप्पांचं, कारण की मम्मीला आमच्या माहिती आहेत आमची गरिबी कशी आहे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला पण सांगतो, तुमचे आई बाबा पण असं भरपूर पैसे वाचवतात. याचा अर्थ असा नाही की आई बाबा चिंगूस आहेत, कारण की त्यांना काही त्यांची परिस्थिती माहिती आहे, त्यांची गरीब परिस्थिती भरपूर आहे. त्यांना त्यातनं काहीतरी पोरांना मोठं करायचं आहे, देणं फेडायचं आहे, कर्ज फेडायचं आहे, त्यातनं त्यांनी एवढं प्रत्येक ठिकाणी त्यांनी पैसे वाचवतात.